येल्लो जान, मी तो बिना जगू नाही शकत. तू सोडून गेल्यापासून मला भाकर खाल्ल्यावर भूक लागत नाही, पाणी पिल्यावर तहान लागत नाही. तू रातची उन्हात बस जाय. बेबी, मी तुझ्यासाठी एक उखाणा घेते. येड्या बाबळीला एरंडाचा पाला, येड्या बाबळीला एरंडाचा पाला, तूच मावा भंगारवाला. मी तुझ्या प्रेमात पागल व्हायले, तुझ्यासाठी गोळी बी खाऊ शकते. खाय बर का? खाल्ली. मग तू मेली कस काय नाही? डोकं दुखाची गोळी खाल्ली मी. ओ माय, मायची कटकट. मी खरं प्रेम करते तो यावर. तू जर मला भेटला नाही ना तर मी दुसरा पाहिन. अव बाई, तो सगळं खरं आहे, पण रॉंग नंबर लावला ना तो. मी ACP पादुकोण बोलतो. सॉरी ना काका, गलतीने लागला ना फोन. सॉरी ना. काही होत नाही, मला बी मजा आली. कोण होता सर? रॉंग नंबर होता. तुम्हालाच बरं पोरीचे रॉंग नंबर येते. मला तर बॅलन्स आटपल्यावर बी अंबानीच फोन करतो. जवान पोर आहे म्हणजे दम नाही, म्हातारे माणसं कोणापेक्षा कम नाही. येल्लो, ये बी शेड्यूल लागला का फोन? अरे बालवाडी नापास CID बोल राहिलो. तुम्ही लवकर इट या. कुठं? आमच्या इथं. तुम्ही कुठे? आमच्या इथं. अरे चिरकुट चाट्या, तो गाव लोकेशन सांग. मव गाव आहे दलिंदरपूर आणि लोकेशन आहे हागंदारीच्या बाजूला, मशानभूमीच्या पलीकून. काय झालं तिथं? अहो, लग्नाच्या आधी नवरीच पळून गेली. तुम्ही तिथेच थांबा, आम्ही लगेच येऊ राहिलो. काय झालं दया? सर, लग्न लागायच्या आधी नवरीच पळून गेली. ओ माय, मायची कटकट. सर, आपल्याला जेवण करून जायचं का तसंच निघायचं? इतकी बी अक्कल नाही का? तिथे लग्न आहे, वांग्याची भाजी बुंदी बनवेल असन, तिथेच जेवू आपण. चला सर लवकर. तेलगट खाऊन बनत नसती बॉडी, तू लवकर काढ गाडी. दया ब्या, तिथे गेल्यावर सगळ्याकडे शक धरून पाहायचं. पाहुणे, नवरदेव. सर, मला वाटतं नवरदेवाचा काही हात नसेल यात. दया, असा कोणावर बी विश्वास नाही ठेवायचा. मायबापावर विश्वास ठेवायचा फक्त. गद्दार आपले जाते. सर, या पोरी पळून जात्या, या कितीच्याही स्पीडने पळत असं बरं. मला काय माहित, मी थोडी पळून नेले. आली भीत पाहिजे कोणी तुमचे संग. दया, शानपणा करू नको जास्त. आमची पोरगी अशी नव्हती. अशी म्हणजे कशी? लफडेबाज. दया, हाडू काय का तो जिबील? खरं बोलला की मग राग येते यायला. नवरदेव कोण आहे इथं? या दयाला दिसवाल नाही काय? मी आहे. आज तो नवरीशी काही बोलणं झालतं का? हा. काय बोलणं झालतं तुमचं? राणी चल जाऊ खंडाळा करायला निमून. अरे तुंबेश, दुसरं काही बोलणं झालतं का? नाही. समुद्राचं पाणी आटणार नाही, या नवरदेवाचं लग्न या जन्मात होणार नाही. तुम्हाला कोणावर शक आहे का? कोणासंग जास्त बोलणं? हा, या नवरदेवाला बोलता ती रातभर. कोण म्हणी? ओ, मला महिन्यातून एकदाच फोन करता ती. ओ माय, मायची कटकट. दया, यातून काही समजलं तुला? हो सर, पोरगी अनलिमिटेड कॉलिंगचा पुरा फायदा घ्यायचाय. मी काय म्हणतो, DJ येईल तर नाचून घेऊ आपण. पैसे तर देणंच पडणार ना त्याला. इथे सगळ्याला दुःख झालं आणि तू नाचाचं पलट का? अहो, दुखी गाण्यावर नाचू, पण पैसे वसूल करू ना. तू पैदा झाल्यावर पूर्ण केली का रे? नवरी पळून गेली तर गेली, मला चुना लावून गेली. कस काय? मी तिला कत्र्या सफरचंदाचा फोन घेऊन द्यालता 1.5 लाखाचा. कोणता फोन? कत्र्या सफरचंदाचा ऍपल. ओ माय, मायची मावशी. तुम्हाला काय वाटतं, कोणासंग पळून गेली असेल तुमची पोरगी? आम्हाला माहित असतात, तुम्हाला झक मारा बोलला असतं की काय? दया, आपल्याला पोरीच्या गल्लीत विचारपूस करणं पडन. चला सर मग. सर, पोरीची माहिती लय शानी दिसती मला. अशा बयाला त्याच्या नवऱ्यानं दारू पिऊन पट्ट्या खाली आणलं पाहिजे, तवा ध्यानावर येईन त्या. बया, तुम्हाला चिंगरी बद्दल काही माहिती आहे का? कहून काय केलं तिने? पळून गेली ती. साहेब, 1 मिनिट थांबा, मला मावा नवरा घरी का पाहू द्या आधी. सर, या बाईच्या नवऱ्यानं तर नसेल गेलं चिंगरीला पळून. होऊ शकता असं बी. तुम्ही या बाईवर नजरच ठेवा. मी नाही ठेवत बायावर नजर, प्रेम होऊन जातं मले. येल्लो डाबऱ्या. हा बोल. तो बाप कुठे आहे? पिऊन पडेल. बरं झालं बापा. म्हणजे तुमचा नवरा घरीचे, मग कोणा संग गेली असं चिंगरी पळून? मावशी, तिच्याबद्दल अजून काही माहिती द्या. काय सांगू बापा तिची कारनामे. कधी बी तिची हॉटेल आलंच आहे. लाल इमल पुढे खात होती काय? अहो, 2 फुटाचे भाऊ लिपस्टिक ना हॉटेल आला तिचे. अजून माहिती सांगा. तिची नखरे तर विचारूच नका. असं उंटावानीच भांग पाडत आहे ती. मावशी, उंटावानी नाही, पॉप म्हणते त्याला. तुमचं चांगलं बारीक लक्ष होतं तिच्यावर. मग लक्ष घरात कमी, पण बाहेर जास्त राहतं. दया, या बाया पुढे CCTV कॅमेरा फेले. मई बायको बेवफा नाही आणि पोरीचा काही ठेपा नाही. सर, आपण नवरदेवापाशी गेलतो,
तेव्हा एका गोष्टीकडे लक्ष दिलं का तुम्ही? कोणत्या? तिथून कोणीतरी गायब होत. अरे हा, नवरदेवाच्या साल्या गायब होत्या. पादुकोण सर, तुम्ही कॉप्या करून शेडी व्हायली का? जॉक मारतो तुम्ही. सांग कोण गायब होत? नवरदेवाचा बाप. मला वाटत त्यानंच केलं हे कांड. ओ मायची कटकट. ह्यो असा जांगर गुत्ता त्यो. बगल में छोरा, गाव में ढिंडोरा. सुमडीत कुंबडी चालू इथं. एबीसीडी साहेब, इथं मी गाय छाप मारली कोणा तरी. तपास लावा तिचा. तंबाखूचा तपास लावणार दिसतो तुला आम्ही. पोळीचा तपास तर लागू राहिला नाही, मग गाय छापचा लावा. पोरीचा तपास लागल्यासारखाच आहे आता. कुठे मै पोरगी? थांबा जरा कळ मारा. तू बाप कुठे? जायला असं ना घामूत आलं. तुम्ही कोण आहे? वरमाय. कोणती गाय? नवरदेवाची मदर आहे मी. ओ मायची कटकट. खेळ खेळा पण बापा संगनी. म्हणजे तुम्ही मै बाप आहे? डॅडी, मला तुमच्या प्रॉपर्टीत अर्धा हिस्सा पाहिजे. अव उठवा माय, डायलॉग मारतो तुम्ही. लागली लगे भीक मागल. पादुकोण सर, तुम्ही बी कामाचं विचारा ना. वर माय, वर फादर कुठे? पडेल असं पिऊन कुठं? खोट, सगळं खोटय. वर फादरनच गदर केला, वर बापानच नवरी पळून नेली. नाही, हे होऊच नाही शकत. असंच झालं. एका टायमाला पेट्रोल 10 रुपये लिटर भेटू शकतं. शेतकऱ्यावर चांगले दिवस येऊ शकते. गरीबाला या देशात न्याय भेटू शकतो. पण ही गोष्ट होऊ शकत नाही. कस काय नाही होऊ शकत? तुमच्या नवऱ्यानंच नवरी पळून नेली. मवा नवरा माणसाईत नाहीये. म्हणजे 6 येतो. म्हणजे छक्का माव नवरा छक्का. ओ मायची कटकट. असा जांगडगुत्ता येतो. 1 मिनिट, मग मावा बाप कोण आहे? विज्ञान. कुठ राहते मै विज्ञान पप्पा? अरे बिंडो कावल्यात कृत्रिम शुक्राणूंना पैदा व्हायले तू. ओ मायची कटकट. या केस ना तर मै केस जायचा टाइम आला. तुमची पोरगी जास्त कुठे जात होती? ब्युटी पार्लरची मध्ये. येड्या बाबळीला तुरीच्या शेंगा कधी येणार नाही. ब्युटी पार्लरचा मेकअप कधी टिकणार नाही. पण ती मले म्हणी मी तर पैदाच गोरी व्हायले. खोटं बोलली तुम्हाला ती. एकदा लहानपणी ती ढेकळाच्या वावरात हरपली होती. काळ्या ढेकळाचा रंग मॅचिंग झाला तिला. दया, आपल्याला पोरीचा तपास एकाच ठिकाणी लागन. कुठं सर? महिला गॅरेज म्हणजे ब्युटी पार्लर. चला सर, मी बी मेकअप करून घेईन तिथं. मग आभ्या, तुला मेकअपची नाही तोंडच बदलाची गरज आहे. सर, इथं तर खताच्या द्वाऱ्यानं केस उपटणं चालू आहे. बिंडोक आयब्रो म्हणते त्याला. मग एवढा बारीक द्वारा कोण वापरू राहिल्या? फाशी घ्यायचा चालत वापरा ना आयब्रो करायला. तो गोळ्या आटपेले का रे? कोणी तुम्ही? निघा बाहेर. आम्ही सीआयडी आहे. सीआयडी? पण मी कोणाचा खून नाही केला. खून नाही झाला कोणाचा? मग मेकअप करायला आले का? मेकअप करून बायानी फसवायच्या आम्हाला. ती चिंगरी येत होती तुमच्याकडे. हा, ती पळून गेली. तिचा तपास लावासाठी आलो आम्ही. कधी गेली पळून? मी उधारी तिच्याकडे. डुबले तुमचे पैसे आता. तुम्ही कधीपासून मेकअप करता? 5-6 महिन्यापासून. याच्या आधी काय करता तुम्ही? पेंटिंग. काय रंगवताय तुम्ही? पोळ्याचे बैल, संडास बाथरूम. मग या धंद्यात उतरली मी. या बाया काय करायला इथं? फेशियल. म्हणजे? अहो सर, डांबरीवरचे खड्डे भरणं म्हणजे फेशियल. 1.5 फुटाचे साहेब, माहित नसतं ना तर शिल्लक बोला जाऊ नका. नॉनसेन्स. ए बाई, इंग्लिश मध्ये शिवाय नको देऊ. मलबिले शिवाय त्या. आय लव्ह यू. मग आभ्या, ही कोणती शिवी आहे? अहो सर, तुम्हाला नाही माहित. लय घाण शिवी ही. आमच्या कॉलेज मधल्या पोरील म्हणजा मी असं तर चपलाच मारताय मला. नाही जनाची तर मनाची तर ठेव. चिंगरी कशासाठी आज इथं? वॅक्स करासाठी. वॅक्स म्हणजे? कटिंग नाव सर. दाढीवरचे हातापायावरचे केस काढणं म्हणजे वॅक्स. मेंटल हेअर रिमूव्हल म्हणते त्याला. तुम्ही इंग्लिश मध्ये काही म्हणलं तरी आम्ही त्याला कटिंगच म्हणतो. नेमकं तुम्हाला काही अंदाज आहे का ती कोणासंग पळून गेली असं? तर ते तर काही माहित नाही. पण ती जेव्हा बीट या जाय ना तेव्हा तिच्या कानामध्ये ब्लाऊज राह जाय. अव शिकून वाया जाईल. ब्लाऊज नाही, ब्लूटूथ म्हणते त्याला. तिच्या संग कोणी या जाय का इथं? हा, कधी कधी एक पोरगा यायचा तिच्या संग. कसं दिसत आहे ते पोरग? इटका रवण दात होते त्याचे. गुटखा खाता सण. त्या पोराच्या हातात कधी बी लाल टिंगची बाटली राह जाय. ओ मायची मावशी. स्टिंग पीत होता म्हणजे पोरग छपरी होत. त्याचं काय बोलणं झालं ऐकलं होतं तुम्ही? हा, ते पोरग तिला म्हणी आधार कार्ड घेऊन पागल दवाखान्यापाशी आहे. दया, समजलं काही? हो सर, पोरीला पागल दवाखान्याची गरज होती. नाही रे, पोरानं तिला आधार कार्ड आणायचं सांगितलं होतं.
म्हणजे त्याचा कोर्ट मॅरेज करायचा प्लॅन आहे. आता काय करायचं सर मग? तुम्ही दोघं पागल दवाखान्यापाशी जा आणि तपास लावा. पागल दवाखान्यात जर पेशंट कमी असन तर आपल्याला भरती करून दे तिथं. ओ सर, मी पागल थोडी आहे. मला अजून जिंदगी जगायची आहे. मी अजून बायकोचं तोंड सुद्धा पाहिलं नाही. पाहू बी नको, पनवती लागती. सर आम्ही दोघं तिकडे जातो, तुम्ही नवरदेवाकडे जा. तुम्ही तुमच्या पोरले चांगले संस्कार नाही दिले म्हणून पळून गेली ती. आम्ही चांगले संस्कार देते, पण वाईट गोष्टी लेकरं आपोआप शिकते. तुम्ही काय शेण खात होते का? तुम्हाला दिसत नव्हते का पोरगी काय करत होती तर? काय झालं? काय डांगर चालू एवढा? सापडली का साहेब महिले? तपास चालू आहे. माय बापाला अक्कल पाहिजे, पोरीला घरातच ठेवलं पाहिजे. बिन भेजेच्या त्यात मायबापाची काय गलती आहे? कोणतेच मायबाप आपल्या लेकीला अशी रिकामे कामांनी शिकवत. बाहेर शिकायला पाठवायची की गरज आहे का? मग गरज आहे. उद्या जर तू पोरगी किंवा सून डिलिव्हरीला गेली, तू काय म्हणतो महिला डॉक्टर पाहिजे असं. असे जर तुझ्यासारखे विचार असले तर कशा बनन महिला डॉक्टर? शिकवा मग. अजून गेली ना पळून. त्यात तिच्या बापाची काय चूक आहे? स्वतः उपाशी राहून पोरलं पोटभर खाऊ घातलं, ही चूक आहे त्या बापाची. स्वतः फाटके कपडे घातले, फाटक्या चपला घातल्या, पण लेकीला काय कमी पडू दिली, ही चूक आहे त्या बापाची. आमचे हे कुठे गेले? अरे पा त्या लवकर, मी तर घेईन जीवाचं काही करून. हे काय कराल तुम्ही? मला जगाचं नाही मराचं आता. माझ्या पोरीने मला तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. चूक तिने केली, मग जीव तुम्ही कोण देता? ह्यो समाज आता मला रोज शब्दांना मारल. रोज रोज मेल्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं. ह्यो समाज देवाला बी नाव ठेवतो. आपण तर माणसं आहे, लोकांचा जास्त विचार नाही करायचा. सर आणली पोरगी धरून. कुठं होती? पागल दवाखान्यापाशी. तो आहे संगचं पोरग कुठे? त्यानं माझ्याजवळचे सगळे पैसे घेतले आणि मला सोडून पळून गेला. माझा बाप रडतो. बाळा तुला काही झालं तर नाही ना? नाही. पाय तो बापाची सगळी इज्जत घालून बी तो किती जीव आहे त्या बापाचा. तो जाताना एकदा बी विचार नाही केला त्या बापाचा. तुम्हाला 2 दिवसाचं प्रेम दिसतं, पण माय बापाचं एवढ्या वर्षाचं खरं प्रेम नाही दिसत. आपण टेक्नॉलॉजीनं लय पुढे जाऊ राहिलो, पण संस्कृतीनं लय मागे येऊ राहिलो.